जळगाव शहरात वाढत्या शस्त्रसाठ्यावर जिल्हापेठ पोलिसांनी मोठी कारवाई करत मोस्ट वॉन्टेड आरोपीला अटक केली आहे। रामानंद नगरमधील खुनाच्या गुन्ह्यात फरार असलेला पिस्तुल्या धीरज कोळी याला भर दिवसा आर शाळेजवळील गल्लीतून पोलिसांनी जेरबंद केले। त्याच्यासह अजय डोळे यालाही ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या ताब्यातून 2 गावठी पिस्तूल आणि 8 धारदार तलवारी असा मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे। या कारवाईमुळे जळगावच्या गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। रामानंद नगरमधील खुनाच्या गुन्ह्यात फरार असलेला धनंजय उर्फ धीरज कोळी हा शहरात फिरत असल्याची गोपनीय माहिती जिल्हापेठ पोलिसांना मिळाली। या माहितीच्या आधारे सपोनी अनिल वाघ आणि त्यांचं डीबी ब्रँचच्या लोकांना गोपनीय माहिती प्राप्त झालं होते। गोपनीय माहिती आधारित एक मोटरसायकलवरती 2 संशयित माणसाला अडवलं आणि 2 संशयित माणसाकडनं पूर्ण सर्च केल्यानंतर त्याच्याकडनं एक पिस्टल, देशी कट्टे आणि त्याच्यानंतर एक तलवार सुरुवातीला मिळाले होते। मग ते दोन्ही माणसाचं नाव आहे धनंजय उर्फ धीरज दत्तू कोली, वय 20 वर्ष, राहणारे धरणगाव जिल्हा जळगाव जिल्ह्याचं। दुसरा आरोपीचं नाव आहे अक्षय मारुती डोले, वय 23 वर्ष, नेरी दिगर जामनेरचा राहणार आहे। अशा 2 आरोपींना अधिक तपासामध्ये त्यांच्याकडे अजूनही एक पिस्टल आणि 7 तलवार जप्त करण्यात आलेला आहे। असं कुल सर्व मिळून 2 पिस्टल आणि 8 तलवार या दोन्ही आरोपींकडून जप्त करण्यात आलेले आहे। विशेष म्हणजे हे जे धीरज आहे, म्हणजे याच्यापूर्वी रामानंद नगर पोलीस स्टेशनमध्ये एक मर्डर झालं होतं। महेंद्र सपकाले म्हणून एका युवक मॅच झाला होता, त्याच्यामधलं मुख्य आरोपी होता, तेव्हापासून फरार होते। मग त्यांना आता ट्रेस आउट करून त्यांना अटक करण्यामध्ये जिल्हापेठ पोलिसांना यश प्राप्त झालेलं आहे।